गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं समास, सामासिक शब्द, समासांचा विग्रह, समासांचे प्रकार. पहिला प्रकार आपण पाहिला अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासात पहिले पद महत्त्वाचे असते. समासाचा आपण दुसरा भाग पाहणार आहोत, तत्पुरुष समास. तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दुसरा शब्द प्रधान महत्त्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाची काही उदाहरणे आपण पाहूया. महादेव, महान असा देव. वांगी पोहे, वांगी युक्त पोहे किंवा वांगी घालून केलेले पोहे. ज्या पद्धतीने तुम्ही ती विभक्ती लावणार तो विभक्ती तत्पुरुष समास होतो. कंबर पट्टा, कमरेचा पट्टा. अशा पद्धतीने उदाहरणं आपण अनेक घेऊ शकतो. तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे कर्मधारय समास, तिसरा आहे द्विगु समास. पहिला प्रकार आपण पाहणार आहोत विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात कोणता तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. वरील उदाहरणात वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या आपल्याला बघायला मिळतील. विभक्ती हा प्रकार आपण अगोदर शिकलेलो आहोत. प्रथमाला विभक्ती नाही. द्वितीया सलाते, सलानाते हा प्रत्यय आहे. तृतीयेला निशी, निही, शी, क्रीडांगण हा शब्द आपण घेतला आहे. म्हणजे चतुर्थीचे प्रत्यय आहेत सलाते, सलानाते, परंतु लिहिताना आपण साठी, कडून असंही लिहू शकतो. पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन, हून. षष्ठीचे प्रत्यय चा, ची, चे, चे, च्या, ची. त्यानंतर सप्तमीचे प्रत्यय त, ई, आ. अशा पद्धतीने द्वितीया ते सप्तमी विविध प्रत्यय आहेत आणि ते प्रत्यय ज्या शब्दाला लागतात त्याप्रमाणे ती विभक्ती आपण ओळखू शकतो. पहिले आपण बघूया कृष्णाश्रित. कृष्णाला आश्रित. ते ला हा प्रत्यय लागले विभक्तीचा म्हणून द्वितीया तत्पुरुष समास. दुसरं देशगत, प्रयत्नसाध्य अशी अनेक उदाहरणे आपल्याला द्वितीया तत्पुरुष समासाला घेऊ शकतो. त्यानंतर तोंडपाठ, तोंडाने पाठ. ने हा प्रत्यय तृतीया विभक्तीचा आहे म्हणून ही तृतीया तत्पुरुष समास असे आपण म्हणतो. गुणदोष, बुद्धिजड, भक्तिवश, ईश्वर निर्मित अशी अनेक उदाहरणे तृतीया विभक्तीची आपल्याला घेता येतील. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. साठी, कडून असे शब्द आपण वापरू शकतो. खरे त्याचे प्रत्यय सलाते, सलानाते म्हणून हा चतुर्थी तत्पुरुष समास होतो. गायरान, गायीसाठी रान. पोळपाट, वाट खर्च, पूजा द्रव्य अशा पद्धतीने ही चतुर्थी तत्पुरुष समासाची उदाहरणे आपल्याला घेता येतील. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. हून, हून हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून त्याला पंचमी तत्पुरुष समास असे म्हणतात. सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त. गर्भ श्रीमंत, जातीभ्रष्ट, चोरभय, जन्मखोड यांसारखे पंचमी विभक्तीचे प्रत्यय लागल्या कारणाने पंचमी तत्पुरुष समास होऊ शकतो. राजपुत्र, राजाचा पुत्र. चा हा विभक्तीचा प्रत्यय लागल्या कारणाने षष्ठी तत्पुरुष समास होतोय. देवपूजा, राजवाडा, घोडदौड, धर्मवेड, आमराई यासारखी अनेक उदाहरणे आपल्याला षष्ठी तत्पुरुष समासाची घेता येतील.
घर जावई, घरातील जावई, त ई आ हे प्रत्यय सप्तमीचे असल्या कारणाने घरातील हा प्रत्यय, ई हा प्रत्यय लागल्या कारणाने सप्तमी तत्पुरुष समास या ठिकाणी झालेला आहे. स्वर्गवास, वनभोजन, पोटशूळ, कूपमंडूक, घरधंदा असे अनेक उदाहरणे आपल्याला विभक्ती प्रत्ययाची घेता येतील. ज्या पद्धतीने विभक्तीचा प्रत्यय लागेल त्याप्रमाणे विभक्ती तत्पुरुष समास हा होतो. त्याचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत तो कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्याला कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात. नील कमल, नील असे कमल, नील आणि कमल विशेषण आणि विशेष्य एकत्र आलेले आपल्याला दिसते. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. महादेव, महान असा देव. पितांबर, पीत असे अंबर. मेघश्याम, मेघासारखा श्याम किंवा मेघासारखा काळा. चरण कमळ, चरण हेच कमळ. खडी साखर, खड्यासारखी साखर. तपोबळ, तप हेच बळ. अशी कर्मधारय समासाची उदाहरणे आपल्याला घेता येतील. कर्मधारय समासात सुद्धा 7 उपप्रकार आहेत. त्याचा पहिला प्रकार आहे विशेषण पूर्वपद कर्मधारय. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासाला विशेषण पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. महान देव, महान असा देव. महान हे विशेषण आहे देवाला लागलेलं. लघुपट, लघुपट म्हणजे लहान असा पट. लहान हे विशेषण परत पहिल्यांदा लागलेलं आहे. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. चंदन रक्तासारखे म्हणून त्याचं विशेषण आहे रक्त. दुसरा प्रकार आहे विशेषण उत्तरपद कर्मधारय समासात. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. मुख हेच कमल. अन्य असा वेश, अन्य अशी भाषा. अशा प्रकारे विशेषण उत्तरपद कर्मधारयाची उदाहरणं सांगता येतील. विशेषण उभयपद कर्मधारय समास नावामध्येच आपल्या लक्षात येते. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात अशा समासाला विशेषण उभयपद कर्मधारय समास असे म्हणतात. लाल भडक असा. श्याम सुंदर असा. काळा भोर असा. पांढरा शुभ्र असा. हिरवा गार असा. कृष्ण धवल असा. दोन्ही विशेषणं एकत्र आलेली आहेत म्हणून त्याला उभय पद विशेषण कर्मधारय समास असे म्हणतात. त्याच्या पुढचा प्रकार आहे उपमान पूर्वपद कर्मधारय. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दातील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्त्व असते. उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. वज्रदेह, वज्रासारखा देह. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. राधेश्याम, राधेसारखा श्याम. कमल नयन, कमळासारखे नयन. या ठिकाणी उपमान वापरलेलं आहे. देहाला वज्राचं, मुखाला चंद्राचं, श्यामाला राधेश्याम, नयनाला कमळासारखे असं हे उपमान वापरलं आहे म्हणून याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. पुढचे उपमान उत्तरपद कर्मधारय समास. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दात दुसरे पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दातील उत्तरपदापेक्षा पूर्वपदाला जास्त महत्त्व दिलं जाते असते. त्या शब्दातले उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला
उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात. मुखचंद्र, चंद्रासारखे मुख. नरसिंह, सिंहासारखा नर. चरण कमल, चरणासारखे कमल. अशा पद्धतीने पुढचा प्रकार आहे अव्यय पूर्वपद कर्मधारय. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दात पहिले पद अव्यय असेल त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो. अशा समासाला अव्यय पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात. सुयोग, चांगला योग. सुपुत्र, चांगला पुत्र. सुगंध, चांगला गंध. सुनयन, कु असा योग म्हणजे वाईट असा योग. कुपुत्र, वाईट पुत्र. शेवटचा प्रकार आहे रूपक कर्मधारय. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात अशा समासाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात. विद्याधन, विद्या हेच धन. हे विद्या आणि धन याच्यात फरक करता येत नाही, दोन्ही एकच रूप आहेत म्हणून विद्या हेच धन. यशोधन, यश हेच धन. तपोबल, ताप हेच बल. काव्यामृत, काव्य हेच अमृत. ज्ञानामृत, ज्ञान हेच अमृत. अशा प्रकारे कर्मधारय समासाचे 7 उपप्रकार आहेत. तिसरा प्रकार आपल्याला आता बघायचा आहे तत्पुरुष समासाचा, तो द्विगु समास. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्यावाचक विशेषण असते त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो त्याला द्विगु समास असे म्हणतात. या समासात संख्या पूर्वपद कर्मधारय असेही म्हणतात. उदाहरण बघूया आपण. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. म्हणजे या ठिकाणी रात्रीचंच 9 रात्री एकत्र झालेले आहेत. एकाच समूहाविषयी या ठिकाणी बोललं जातं आणि पहिलं हे संख्यावाचक विशेषण आहे 9. 9 रात्रींचा समूह. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह. चातुर्मास म्हणजे 4 मासांचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. चौघडी, 4 घड्यांचा समूह. अशा प्रकारे द्विगु समासात संख्यावाचक विशेषण हे महत्त्वाचे असते. असे तत्पुरुष समासाचे आपण 3 उपप्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. थँक्यू.